नमस्कार मित्रांनो, स्वागत करतो तुमचं आजच्या आपल्या नवीन ब्लॉगमध्ये। तर आज आपण आहोत सालोटा किल्ल्याच्या पायथ्याशी आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण सालोटा किल्ला एक्सप्लोर करणार आहोत। हा समोर जो दिसतोय ना बर्लड तो आहे सालोटा। तर आता निघतो आपण इकडनं। आत्ता वाजले 4 दुपारचे। लवकरात लवकर आपल्याला एक्सप्लोर करायचं आहे कारण खूप वेळ झाला आहे। चला, तर आता सालोटा आपण चढायला सुरुवात केलं आणि एक्झॅक्ट बरोबर चालायला सुरुवात केल्यानंतर असे 2 रोड भेटतात। एक इकडे जातो, एक इकडे जातो। हा जातो वाघंबे गावामध्ये खाली उतरण्यासाठी आणि हा वरती सालोट्याला। तर लक्षात ठेवा, या रोडने आपल्याला वरती जायचं आहे ना। तर सालोट्याला आपण पूर्ण प्रदक्षिणा घालून चाललो आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याबरोबर दीपेश आहे। दीपेश आणि तिकडे ओंकार। हॅलो। हा साईडला इकडे सालोटा आहे आणि पाठीमागे सालेर। या सालोट्यावरील आपल्याला पहिल्या दगडी पायऱ्या भेटलेल्या आहे आणि इकडनं थोडंसं वरील अजूनही पायऱ्या आहेत वरती इकडे। म्हणजे आपण बरोबर रस्त्यात चालतोय। तर चला आता लवकरात लवकर वरती जाण्याचा प्रयत्न करूया। तर मित्रांनो, आपला पहिली विश्रांती या ठिकाणी झालेली आहे सालोट्याची पायथ्याची। पूर्ण घामाघूम झालेली आहे कारण भरवून ट्रेक चालू केला आपण। एक मित्र तर भरपूर थकला बिचारा, वरती येते खाली इकडून बघा। आणि हे आपले ऑर्गनायझर। हॅलो। बिचाऱ्या दीपेशचा जीव घेतला, थकला एवढ्या उन्हाचा ट्रेक करून तो। पुढच्या ट्रॅकला येणार नाही तो। पुढच्या ट्रॅकला बहुतेक तो येतच नाही। शिव्या घालत असेल। लवकरात लवकर किल्ल्यावर पोहोचणं गरजेचं आहे आता। हर बसायला सुद्धा जागा नाही। आपण एका गवत्याच्या आडुशाला बसले, पाठीमागे बघितले ना। आणि ज्याची आपण प्रत्यक्षाने वाढवत होतो त्या पायऱ्या त्या ठिकाणी चालू झालेल्या आहेत। पूर्ण पायऱ्या आहेत आता वरपर्यंत। हां, त्या पायऱ्या चढायच्या परंतु वरती माकडं भरपूर दिसत आहे। माकडं भरपूर आहेत। हां, काठी गरजेची हातामध्ये। आता काठी शोधा पहिली पटापट पटपट। येत आहेत पूर्ण वाट बघतात ते वानर सेना वरती येत आहेत। हॅलो हॅलो, कम हिअर। तर या सोलोट्याच्या ज्या पायऱ्या आहे ना, दगडात कोरले पण एकदम डोक्यावरती चालायसारखं होते। एकदम जागेवर हाईट आहे जास्त, चालायला खूप त्रास आहे आणि माकडंही खूप आहे जबरदस्त। वाट पाहत आहेत मित्रांनो, सालेरनी जेवढं दमवलं ना तेवढं सलोट्याने दमवलं कारण पायऱ्या एकदम जागेवरती। पाठीमागे बघितलं तुम्ही, हे बघा जागेवरती एकदम हाईट। आणि एवढी माकडे इकडे जबरदस्त। तर माकडांपासून वाचण्यासाठी बघा मित्रांनी काय तयार केली। जिंकायला लावू हे जामच माकडे आणि आम्ही तिघच आहे। तर चला आराम करत करत चालू कारण खूप पायऱ्या हेवी आहे, म्हणजे एकदम जागेवरती वरती। लवकरात लवकर वर पोहोचायचं पहिले। तर फायनली आपण सालोट्याच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ पोहोचलेलो आहे आणि हे आहे सालोट्याचं प्रवेशद्वार। पूर्ण दगडाने बंद झाले, त्याच्यातून आपल्याला वरती जायचं। पूर्ण दगड पडलेले आतमध्ये। हां, सगळीकडे असंच आहे। तिकडेही भरपूर ठिकाणी काम चालू होतं सालेरवरती आणि इकडेही तीच कंडिशन आहे। तर आता लवकरात लवकर वरती जायचं आहे। आलो थांबा जरा। तर बघा, हे मुख्य प्रवेशद्वारावर असे दगडी पडलेत आणि त्याच्यातून अशी कसरत करून वरती यायला लागत आहे। आणि एक्झॅक्ट दरवाजाच्या बाजूला पाण्याच्या टाके 2, इथे एक आहे आणि या ठिकाणी एक आहे। एक कोरडी आहे, एकात पाणी आहे। हो, दगडी भरपूर पडलेत वरून, त्यामुळे रोड बंदच केला आहे ऑलमोस्ट। येताना खूप जपून यायला लागणार कारण माकडेवरती वाटच बघत असेल। चला आले मुख्य प्रवेशद्वारातून आपण आतमध्ये आले आणि आता सरळ चालले। समोर जो दिसतोय ना तो आहे सालेर, एक्झॅक्ट याच्या समोर। तर पूर्ण कपारीला लागून रोड आहे वरती यायला महादरवाज्यातून आतमध्ये आल्यानंतर। आणि या ठिकाणी दुसरा दरवाजा लागलेला आहे आपल्याला। हा सुपर, हा दरवाजा मस्त आहे। तो त्याची थोडी पडझड झाली होती आणि हा व्यवस्थित आहे। या ठिकाणी पाटी लावलेली आहे। आपल्याला इकडे पुढे जायचं आता असंच। हां, तर आपण आता सरळ दरवाजामधून एंट्री केलेली दुसऱ्या आणि पूर्ण कपारीनी साईडनी चाललेलो आहे। त्या ठिकाणी अशा कपारीमध्ये पाण्याच्या टाक्या कोरलेल्या आहेत, परंतु ते पाणी पिण्यायोग्य नाही, खूप हिरवं आहे, खराब झालेलं आहे। असंच आपल्याला सरळ जायचं पुढे चालत। हा जो किल्ला आहे ना त्याचा मेन उपयोग शिवाजी महाराजांनी किंवा त्या काळामध्ये ना
सालेरवरती म्हणजे लक्ष ठेवण्यासाठी, त्याचं रक्षण करण्यासाठी याचा उपयोग केला जात होता. त्यासाठी याचं म्हणजे बांधकाम केलं होतं. हा किल्ला जास्त चर्चेत नाही आहे, इतिहासामध्ये जास्त याचं काही नोंद नाही. फक्त एक जोड किल्ला म्हणून याची ओळख आहे, सालेर आणि सालोटा असा. एका कपारीमध्ये 7 पाण्याच्या टाक्या कोरलेल्या आहेत या ठिकाणावरून तर इकडेपर्यंत. पाण्याची व्यवस्था किल्ल्यावरती, पाण्याची व्यवस्था खूप जबरदस्त आहे. आपण सुरुवातीला ज्यावेळेस पलीकडल्या साईडनी सालेर चढलो ना त्यावेळेस एकही पाण्याची टाकी दिसली नाही, परंतु ज्यावेळेस सालोट्याकडे उतरलो त्यावेळेस एवढ्या पाण्याच्या टाक्या होत्या, सालेरलाही आणि सालोट्यालाही खूप पाण्याच्या टाक्या. म्हणजे पाण्याची व्यवस्था भरपूर आहे, फक्त थोड्या छुप्या मार्गाने आतमध्ये. हां, आता या ठिकाणी एक मेन प्रवेशद्वार लागलेला आहे, जे वरती किल्ल्यावर चढतो आपण. साईडने आल्यानंतर वरती किल्ल्यावर जे जातं ना ते हे मेन प्रवेशद्वार. तिथून आपण वरती हे बघा, हे मेन प्रवेशद्वार आहे. या ठिकाणावरून आपण वरती येतोय. सगळ्या दगडी पायऱ्या कोरलेल्या आहेत, त्या चढून वरती आलो किल्ल्यावर. हा मेन पॅच वरती या ठिकाणी संपला किल्ला. तर आपण गडावरचा जो दरवाजा आहे मेन तिकडनं वरती आलो आणि वरती आल्यानंतर सरळ पुढं चालल्यानंतर या ठिकाणी पाण्याची एक टाकी, परंतु पाणी पिण्यायोग्य नाही अजिबातही, खूप खराब आहे. पावसाळ्यात बहुतेक असू शकतं पिण्यासारखं. आपल्याला आता फक्त असं वरती फेरफटका मारून वरतून रिटर्न, म्हणजे किल्ला संपला. तर वरती जाऊन पाहूया अजून काय आहे का. आजच्या संपूर्ण ट्रेकमध्ये आपले ऑर्गनायझर मित्र ओंकार रस्ता दाखवत होते सालोट्यावरती. गवतातून घाबरत पाय टाकत पळत ते. पूर्ण आपण असं या समोरून असं ट्रेलने आलो, पूर्ण सरळ दोन्ही साईडला एकदम खाईसारखं दिसतंय आणि मधोमध आपण चालतोय. हो वरती हा जो समोर दिसतो ना हा आहे सालेरवर जे मंदिर आहे ना ते मंदिर दिसतं या ठिकाणावरून बघा. फायनली मित्रांनो आपण पोहोचलो आहे सालोट्यावरती आणि हा एकदम पीक पॉइंट हाईट वरती, ह्याच्यावर काहीच नाही. हा समोर इकडे बघा दिसतोय सालेर आणि आपण आता उभे आहोत सालोट्यावरती. आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला ट्रेकिंगमध्ये साथ देणारे दीपेश आणि ओंकार यांच्यामुळं आपला आजचा ट्रेक सक्सेसफुल झालेला आहे. भले खूप त्रास झाला परंतु सक्सेसफुल झाला, मजा वाटली. सुपर व्ह्यू या ठिकाणावरून. खाली जर तुम्ही बघितलं ना बाप रे बाप खतरनाक. ॲक्च्युली ड्रोन पाहिजे होता सीन घेण्यासाठी, खूप जबरदस्त आहे, मजा वाटली. वरती किल्ल्यावरती काही अवशेष वगैरे नाही, जे आहे ते खाली दरवाजे वगैरे पाण्याच्या टाक्यात बस, बाकी दुसरं काही नाही. म्हणूनच या किल्ल्याचा वापर फक्त सालेरवरती लक्ष ठेवण्यासाठी आणि त्याचे संरक्षण करण्यासाठी हा किल्ला बांधला गेला होता. त्यामुळे त्याची इतिहासातही जास्त नोंद नाही आणि जास्त पब्लिकही या ठिकाणी येत नाही, कारण हा थोडा अवघड आहे. दोन्ही अवघडच आहे, परंतु हा थोडा जास्त वाटला कारण पायऱ्या खूप त्याच्या रिस्की आणि जागेवरती. तर मित्रांनो चला आजचा व्हिडिओ या ठिकाणी संपला आहे सालोटाचा. सालेर तर मागच्या व्हिडिओमध्ये झाला. आणि आता आपण परतीच्या प्रवासाला निघणार आहे. आपल्याला आता खाली जे वाघिंबी गाव आहे ना त्या ठिकाणी जायचं आहे. त्याला इथून कमीत कमी 2 तास लागू शकतात. आपल्याला किती वेळ लागतो सांगू शकत नाही, कारण आपण दमलो आहे खूप. उन्हाचा पूर्ण आपण ट्रेक केलेला आहे. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद, बाय.